असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होणार की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पोलीस परवानगी संदर्भात संभ्रमावस्था आहे आणि आयोजकांकडून सध्या जय्यत तयारी करण्यात येते। सभेची तयारी आयोजकांकडून सुरूच आहे। काल घडलेल्या या तणावानंतर पोलिसांकडून सभेसंदर्भात कुठलीही परवानगी अजून तरी दिली नसल्याचं आता स्पष्ट झालंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुशील थोरात। सुशील, काय सांगाल, सभेला परवानगी मिळेल की नाही, काय शक्यता आहे? निश्चितच आपण पाहिलं की आगामी महानगरपालिका निवडणुका असतील या डोळ्यासमोर ठेवून अहिल्यानगर शहरातील अनेक जे दुसऱ्या पक्षातील नेते आहेत ते असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याच्यासाठी ही सभा अहिल्यानगरमध्ये ठेवण्यात आलेली आहे। मुकुंदनगर परिसरामध्ये आयोजकांनी संपूर्णपणे या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सभेचं। मात्र पोलिसांनी अद्यापही या सभेला परवानगी दिली की नाही याचं पत्र संयोजकांना दिलेलं नाही। मात्र जर आपण एकंदर पाहिलं तर आयोजकांनी मोठी जय्यत तयारी या ठिकाणी केलेली आपण या पाहू शकतो। आणि कालच नगर शहरामध्ये धार्मिक भावना दुखल्या प्रकरणी रस्ता रोको झाला होता आणि रस्ता रोको नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता। या पार्श्वभूमीवर आता ही सभा होणार आहे, त्यामुळे पोलिसांकडून मोठी दक्षता घेतली जात आहे आणि या सभेला परवानगी मिळणार का नाही याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे। आपल्या सोबत आहेत MIMचे जिल्हाध्यक्ष, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूया। पोलिसांकडून काही तुम्हाला आत्तापर्यंत पत्र मिळालं आहे का परवानगीबाबत? आता आम्हाला पोलिसांनी बोलवलं आहे। काल रात्री IG साहेब SP साहेबांसोबत चांगली मीटिंग झाली। त्यांचे जेवढे क्वेरीज होते ते आम्ही सगळे सॅटिस्फाय केलेले आहेत। त्यांना असं वाटत होतं कालचा जो वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न झाला तर ते आम्ही त्यांना सगळं सांगितलं की या गोष्टी का झालेत, कशा झालेत, कोणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।